पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. भूतकाळात क्रिया पूर्ण झाली होती असे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर होतो. माय मदर हॅड कुक्ड द फूड फॉर ऑल. माझ्या आईने सर्वांसाठी जेवण बनवले होते. कृष्णा हॅड ड्रॉन अ ब्युटिफुल पिक्चर. कृष्णाने सुंदर चित्र काढले होते. या वाक्यांवरून क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झाली होती याचा आपल्याला बोध होतो. वाक्यात जेव्हा दोन क्रिया असतात तेव्हा जी क्रिया अगोदर घडते तिच्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरतात आणि जी क्रिया नंतर घडते तिच्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतात. द ट्रेन हॅड लेफ्ट वेन वी रीच द स्टेशन. पास्ट परफेक्ट टेन्सची रचना पुढील प्रमाणे असते. सब्जेक्ट, त्यानंतर हॅड, त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आय हॅड गॉन टू स्कूल. मी शाळेत गेलो होतो. वी हॅड गॉन टू स्कूल. आम्ही शाळेत गेलो होतो. यू हॅड गॉन टू स्कूल. तू शाळेत गेला होतास. यू हॅड गॉन टू स्कूल. तुम्ही शाळेत गेला होतास. दे हॅड गॉन टू स्कूल. ते शाळेत गेले होते. बॉईज हॅड गॉन टू स्कूल. मुले शाळेत गेली होती. या वाक्यामध्ये आय, वी, यू, दे किंवा अनेकवचनी करता असेल त्यांच्यासोबत आपण हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. ही हॅड गॉन टू स्कूल. तो शाळेत गेला होता. शी हॅड गॉन टू स्कूल. ती शाळेत गेली होती. इट हॅड गॉन टू स्कूल. ते शाळेत गेले होते. बॉय हॅड गॉन टू स्कूल. मुलगा शाळेत गेला होता. राम हॅड गॉन टू स्कूल. राम शाळेत गेला होता. या वाक्यांमध्ये ही, शी, इट किंवा एकवचनी करता असेल त्यांच्यासोबत हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरतो. यावरून आपल्या लक्षात येईल की कर्ता कोणताही असेल तर आपण हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. जहाज पाण्यात बुडाले होते या वाक्याचे भाषांतर करताना बुडण्याची क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती म्हणून पूर्ण भूतकाळ वापरावा लागेल. त्यासाठी सब्जेक्ट द शिप घेऊन त्यानंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. हॅड नंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म घ्यावा लागेल. बुडणे सिंक याचे तिसरे रूप संक हे घेऊन ऑब्जेक्ट इन वॉटर घ्यावे लागेल. अशा प्रकारे द शिप हॅड संक इन वॉटर हे वाक्य तयार होईल. आम्ही पैसे जमा केले होते आणि त्याने माझे पुस्तक घेतले होते. या वाक्याचे इंग्रजी भाषांतर कशा प्रकारे करता येईल याचा विचार करूया. आम्ही पैसे जमा केले होते. वी हॅड कलेक्टेड मनी. त्याने माझे पुस्तक घेतले होते. ही हॅड टेकन माय बुक. समोर दिलेल्या वाक्यांमध्ये वी नंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घेतले आहे आणि शी नंतर सुद्धा हॅड हेच सहाय्यकारी क्रियापद घेतले आहे. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आय, वी, यू, ही, शी, इट, दे यापैकी कोणताही करता असेल तरी हॅड हेच सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. गर्ल हॅड सीन द मूवी या वाक्यात गर्ल या अनेक वचन नंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घेतले आहे. तर गर्ल हॅड सीन द मूवी या वाक्यात गर्ल या एक वचन नंतर हॅड हेच सहाय्यकारी क्रियापद घेतले आहे. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये एक वचन व अनेक वचन यासाठी हॅड हेच सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. भूतकाळातील अपूर्ण इच्छा व्यक्त करण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग होतो. आय विश आय हॅड वर्कड हार्ड. या वाक्यातून मी भूतकाळात परिश्रम करायला पाहिजे होते ही इच्छा व्यक्त होते. वाक्यात एखादा शब्द भूतकाळ दर्शवत असेल उदाहरणार्थ yesterday, last night, last month, ago, few days ago, few years ago तर पास्ट परफेक्ट टेन्स न वापरता त्याऐवजी सिंपल पास्ट टेन्स वापरावा. आय हॅड बॉट अ पेन yesterday या वाक्यामध्ये yesterday हा भूतकाळ दर्शक शब्द असल्यामुळे या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स वापरावा लागेल. आय हॅड बॉट अ पेन yesterday ऐवजी आय बॉट अ पेन yesterday असे वाक्य बरोबर असेल. द सन हॅड सेट ॲट 6:30 PM ऐवजी द सन सेट ॲट 6:30 PM हे वाक्य बरोबर आहे.